ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन। कार्यक्रमस्थळी रोहित पवार, अजितदादा, अदानींचा एकाच गाडीतून प्रवास। मनसे आणि आमच्यामध्ये जागावाटपाचा तिढा नाही, काँग्रेसला हव्या असलेल्या जागा द्यायला आम्ही तयार होतो, संजय राऊतांची माहिती। मुंबईत भाजप 128 तर शिंदेची शिवसेना 79 जागांवर लढणार। उर्वरित 20 जागांवर भाजप नेत्यांची शिंदेसोबत चर्चा। आज फडणवीसांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय होणार। पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधील संघर्ष वाढला। आज मुंबईमध्ये फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता। जागावाटपाचा वाद आज मिटवला जाणार। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर 100 जागा लढणार। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती। मलिकांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटाचा विरोध। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यानं प्रणव धंगेकर अपक्ष लढणार। निवडून न येणाऱ्या जागा भाजप शिंदेच्या शिवसेनेला देतं। लाचार होऊन निवडणूक लढवणार नाही। पुण्यामध्ये 23 आणि 24 प्रभागामध्ये अपक्ष लढणार। रवींद्र धंगेकर आक्रमक। ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला। 131 पैकी शिंदेच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा। उर्वरित 4 जागांसाठी लवकरच तोडगा निघणार, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी। 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। मुंबईसह काही पालिकांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार। पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करणार। मुंबईत वंचितसोबत आमचं बोलणं सुरू। आमची युती झाल्यास नक्की आमच्या युतीचा महापौर मुंबईमध्ये असणार, वडेट्टीवारांचा दावा। पुण्यामध्ये भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठा पणाला। उमेदवारांची पहिली यादी आज रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता। पुण्यामध्ये महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवणार। उर्वरित 15 जागा समविचारी मित्र पक्षांना देणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचा मराठी बहुल भागामध्ये पेच कायम। मातोश्रीवरील कालच्या बैठकीमध्ये मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी। मारवाडी किंवा जैन बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर मिळेल। मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानं जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा। नाशिकच्या मालेगावात मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती। गटशिक्षण अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस। 24 तासामध्ये खुलासा करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश। नवी दिल्ली आणि उत्तरेमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। आठवडाभर धुक्याचं साम्राज्य। शनिवार राजधानी, दुरांतो आणि तेजस सारख्या प्रीमियर रेल्वेही काही तास विलंबानं। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित असल्याची बाब समोर। स्वारगेट परिसरामधील AQI 372 वर। मुंबईमध्ये 31ला धिंगाणा घालाल तर हॅपी न्यू इयर कोठडीमध्ये होणार। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं गस्त वाढवली। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात। गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हर्णे, मुरुड या सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी। बदलापूरमध्ये बस चालकावर बस थांबून हल्ला। प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। बदलापुरातील उल्हास नदीच्या पुलावरील घटना। तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली ब्लॉक। तर आज आणि उद्या एकूण 333 लोकल फेऱ्या रद्द। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।